बरगट बिंडोक दोघाला बी म्हणत्यात हवड्या हायलय ह्यो लाज मोड्या साऱ्या गावाला तरास यांचा करून ठेवल्यात 17 भानगड्या हे अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या लगा अवघड आहे. इस्टेटीसाठी पुतण्यानं काकाला गळा दाबून जाग्यावर खलास. कसा काय खलास केला. आता इस्टेट दिला म्हणल्यावर काय करणार पुतण्या? एकंदरीत केला असेल. दुसऱ्या दिवशी अटक, तिसऱ्या दिवशी निर्दोष मुक्तता. कसा काय सुटला रे? घराला घरात आला असेल त्याचा भाई वशिला. हा पुढं वाच. काकाला इस्टेटीसाठी पुतण्यानं डोक्यात मोठा दगड घालून जाग्यावर खलास. मित्राच्या सांगण्यावरून काय ना बाबा अवघड आहे बाबा. इस्टेटी लय बेकार बघा. इस्टेटी काका नाव करायला लागते. कसं आहे आपलं नाही तसं पण बऱ्याच जणांना असं होतं. पुढं वाच. काकानं जमीन दिली नसल्यामुळं पुतण्यानं रानात नेऊन 2 ठोक्यात काका खलास. माणसाला सांगितलं काकाला अटॅक आला होता. तिकडल्या तिकडच अंत्यविधी. अरे बेकार आहे बरं का काका. हा लय बेकार जमाना. बस पुढं वाच काय घ्या. पुतण्याने काकाला जमीन इज्जतमध्ये माझ्या नावावर करून द्या म्हणला. काका म्हणला मी काय देणार नाही. गावाचा ऐकून पुतण्यानं रातचं दार लावून फास लावून पंख्याला आवळून खलास. काका खलास. पुतण्याच्या त्रासाला कंटाळून काकानं दुसरं लग्न करायला ठरवलं. टांगडं मोडील की. टाकणं म्हणून पाहिजे. तसं कुठली आलंय? त्यात काय रे खान पड्या काय झालं त्यात नाही रे का जावं तसं. मग हे काय तुझ्या कोणी काय उलटा पेपर तुला काका खाला काका खाला काका खाला ते खानपड्या कवाचा पेपर वाचून काका खाला म्हणतो तुम्ही. हा कवा नाही पेपर ते तुला पेपर आणून वाचून सांगतो ना काका खाला. काका काय मी गावात बातमी वाचली होती. या पेपर मध्ये आल्या बघतो तुमच्या काना वाचावं म्हणून मी वाचून दावत होतो. माझ्याकडे वाचतो ते असली घाण. अहो काका कशाला तुम्ही त्यांच्या नादाला लागला या? काय करायचं नादाला? त्यांचं वयस ही असतं तर घरात वयस सगळं बघितलं असतं ना त्यांनी. बघतोय 10,000 रुपये मागितले म्हणून घाण पडा काका खालाच म्हणतोय. देतो म्हणलं म्हणतो काका खाला. राहू द्या काका कशाला तुम्ही बिन कामाला त्यांच्यावर ही करताय या? काका काय म्हणलं माहित आहे का? काय काका म्हणतो काय माहित आहे का? काय काका म्हणतो पुतण्या कंटाळा याला कंटाळून मी नवीन दुसरं लग्न केलं. ही पटतंय का तुला? कशाला हो काका असं? कशाला तो तरी ऐकलं का म्हणा म्हणलं ऐकलं नाही. आमचं सगळं सांगतो घाणपणा. आमचं म्हणला ना परशा. होय म्हटलं की तुला 100 रुपये जातं तुला सगळं रोकडा देतो तू घाणपड्या. अहो आपल्या घराण्याचं नाव काढते माणूस. हा? मी असला धिंगाणा लावायला लागलो. गावात चाललं तर का माणसं वाटलं बघते तो चाललं मग लगेच हात उचलायला तुम्हाला वाईट तर वाटाय पाहिजे होतं माझ्यावर. बघ. मी म्हणा झालं तर एका ठोक्यात भितड्या संघ बसवला तो गुलाल लावून. बरं. हा, खलास केला तो पण मी ग बसतोय. मग तुला हा काही देत नसतो. आता द्या ना तू. आता एक मी जेवण जातो असा बोलतो का नाही. एक तुला केल्याशिवाय गोष्टाकडे देत नाही. जा तुला काय करायची करता जा. तुला केल्याशिवाय तू घाणपड्या काही देत नाही तुला. जा काका बैल पळायचे ते नाट लावू नका. उद्या नंबर पुतण्याचं नाव उद्या तुमचं पण मागं होतंय नाव. का लागलाय असं नडायला मला? अरे बैला आपली पळायची म्हणून तुला पैसे देतोय मी. उपकार करत नाही. तुमचं पण नाव होतंय. हा नाव होतं अध्यक्ष मी आहे ना त्यामुळे काय काकाला सांग पैसे दे. नाव आपलंच होतंय घेऊ. हा आपलंच होतं की देतो बरं. पैसे देतो जाऊ दे पैसे काय जायचे. पण गाडी तुला सांगतो गाडीचा नंबर आपला आला पाहिजे. जर नंबर ये ना तुडवून तुला मारेन देणार ठेव. हा होतो तेवढा प्रयत्न करतोय की मी. आता काय नाव होत काय? हा तोडवूनच हा तुला तुडवले कुत्र्यागत मारेन तो नाट्य. नंबर आपला पाहिजे. फायटर बेटर काय सांगायला आपल्याला काय कर. 15,000 द्या मग. जाऊ दे 15 दुसरं गावात तुला पैसे काय लागत. कशी पळत नाही बघतो बैल. हा 15 जाऊ दे. माझा विश्वास नाही काका तसल्यावर. अंधश्रद्धेवर विश्वास नाही.
खरे बैल आहे ती पळते ती नंबर करते ती नाही आला तरी सुद्धा नाही आला खर्च झाला पाहिजे आपला दुसरा तिसरा येईल काय होईल ती इमानदारी ना आपल्याला तसं करायचं नाही ते फायटरवाने नंबर येणार 100% नाही ना तर मग मला बोला पहिला आला पाहिजे ध्यान ठेव. पहिला येणार येईल की नाही ना तर बघतो माझ मी 50,000 जाऊ दे हा. पहिला आला पाहिजे. आणि तुला पुढे बोलवतो नको तू लय पैशाची मालकी झाली नाही तुला पैसे देते उठ जा हा तुम्ही का थांबलाय जातो घेऊन. हा ही गावात तुला पाहिजे तू हा घेऊन ये जेवण ये, तू पुढे बोलायचं नाही वाढू नका भाकरी त्याला घातलं, जा. काय नाही लय शहाणपणा करायला माझ्या काय पुढं शहाणपणा करायला? गावात कोणाला सांगायचं नाही सांगणार मी जेवण काय? पाहिजे मग 100 दे तू पण गावात कोणाला सांगायला आमच्यात मारवाड काकानं मला मारले नाही. हा काका आप्पा अंगाव गेलता म्हणायचं काकाच्या हा होय काय राम राम उठवाई जरा मला हा मग काय आलता काल तर म्हणजे काम एक होतं कसलं शर्ती आहे ना आता हा मग माझी पण गाडी पळणार आहे मग पळू दे की काय असेल ते असेल काय असेल ते असेल म्हणजे मग आता सगळ्याच्याच गाड्या पळते ते काय तुमची जी एकटी गाडी पळते काय हा नंबर मला दे पाहिजे ह्यासाठी आलाय तुम्ही मग कशासाठी आलोय नंबर असा देते ती मग कसं येते ते हो का नंबर येईल त्याचा नंबर हा का नंबर माझा दी असं कुठं असतं बे? माझाच नंबर दिला पाहिजे मागं जर गाडी राहिली तर माझी असं नसतं या काय असं नसतं या कसं असते मग ज्याचा नंबर येईल त्याला नंबर तुम्हाला गावात राहायचं आहे का नाही काय हा ए तसला नाद करा त्या नादाला जाऊ नका तुम्ही तुम्ही लय येड हो नका येड कशासाठी व्हायचं आम्ही माझा नंबर आला पाहिजे एवढं ध्यानात ठेवा पुढचं काय बोलायला बसायचं नाही चालत नाही काय चालत नाही नाही चालत ती नादाला जाऊ नका तुम्ही येड होऊ नका ती बांधणं काढणं मी तिथं बांधणं कोणाला देता धमकी चला काय करायचं करा जावा चांग ज्याचा नंबर येईल त्यालाच चांगल्यावर इच्छा आलोय मी पुढचं लय बोला चांगलं म्हणजे काय करणार आहे हा काय करणार आहे काय करणार आहे मी जाऊ का सगळ्यावर लावायला आहे इथं माझी जर गाडी नाही उद्या नंबर तुम्हाला सांगतोच मग काय सांगायचं सांगा चला याड लावायला लागला का इथं हवा ज्याचा नंबर येईल त्यालाच काय काय म्हणजे कोणाचा पण उद्या नंबर माझा आला पाहिजे त्या नादाला लागू नका तुम्ही कसल्या कसल्या म्हणजे कसल्या नादाला ही नाही पहिलं आम्ही करत होतो तसलं कसलं हे असली दादागिरी ही चिरमिर करत बसू नका तुम्ही करत असाल आम्ही अंमलात आणतोय काय अंमलात दादागिरी अंमलात आणायची आम्ही केलंय काय ती त्याच्या नादाला लागू नका तुम्ही येड हो ना तुम्ही कुणाला सांगायला लागला तुम्ही हा पोरं बोलवून घेणार मी त्या दिवशी आम्ही काय बांगडे भरले ते काय हा तेच कळेल लगेच काय कळेल हा लागला सांगाय तुम्ही लागला सांगाय म्हणजे नंबर गपची आला पाहिजे हे नंबर येऊ देतोय ज्याचं का नाही ज्याचा नंबर येईल त्यालाच कोणाचा कोणाचा म्हणजे ज्या गाडीवाल्याचा कोणाचा पण येऊ दे पहिला माझा झाला पाहिजे होय होय येईल की नंबर तसा देतो या ढालन गदा जर मला नाही मिळाली हा तर सांगेन तुम्हाला लगेच लई सांग हे लावू नको याड सांगितलेलंच करायचं हा सांगितलेलंच करायचं सांगितलेलं करतोय बघतो की काय तुला काय अकल बिकल आहे का नाही कोण नरडा अण्णा, तुम्हाला कळतं का नाही कोण दाबाला मग नरड दाबायला लागलाय मैदानाच्या जापणाय जाय होया जाय तर खून खराब करायला लागलाय बी. तर मला कळतं का नाही तुम्ही लय शहाणं झाला बी. आले आले का नाही दादागिरीच करायला लागले या काय दादा हा? काय केली काय केली माझा नंबर आला पाहिजे म्हणजे काय नंबर काय नेट सांगा तो तुम्ही नंबर आला म्हणतोय मी माझा नंबर आला पाहिजे म्हणतोय गाडीचा माझा नंबर येणार आहे म्हटलं तिकडे घे तिकडे त्यांना तिकडे घे. याड लावायला लागला इथं काय बघतो की तुझ्याकडे तिकडे घे अण्णा तुम्ही इकडे बस इकडे बस खाली बस काय तर उगं बिन कामाचं करून ठेवताय बसा इथं बसा त्याकडे पोरले ती मारल त्यो
ही मैदान होऊ देणार नाही त्याला सुट्टी देत नाही आता मैदानासाठी आम्ही काय काय केलंय अण्णा तुम्हाला माहित नाही मैदान उद्या आणि त्याला नादाला लागू नका ते पोलीस स्टेशन ओळखी जाईल तुम्हाला टायरात गावला हाणतील तो आता ग बसत नसतो लय हाणतील तो होय 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 मग तेवढं हे करायचं सांगायचं त्यांना म्हातार पण कशाला उगाच हाणलं तर पण जेव्हा नाही ते हाणली एका दिवशी खरंच. मग नको नको ती नाही सांगायचं आपण ह्याला हे करून मिटवाय बघा मिटवतो हा बघा बघा चालतं तुम्हाला सांगतो पण उद्या मैदान या ठिकाणी लय बोलाय नाही ना अमृत सर उद्या मैदान हा पण आमचं चालतंय परगावच्या गाडीवाल्यांना वाटलं पाहिजे यायला का आप्पाचं चालतंय इथं वाटलं पाहिजे बर बर हा? चालतंय चालतंय मैदान रीतसर उद्या आम्हाला नंबर आला तरच द्या मिटवायच बघा पण वजनात मी बोलणार तुम्ही म्हणायचं होय बर त्याचा स्वभाव तसा आहे चालतंय चालतंय होय मी बघतो मी पोलीस स्टेशनला गेलं मी लय हाणतील बर बर टायराला जाऊन म्हणते. मग तेवढं मिटवायच बघा मला आठवड्यात डिरी सफाई करतील एवढं मारतील बर बर त्याला मिटवायच बघा तेवढं तसं तर सांगून मिटवतो. हा. अण्णा ही नंबरासाठी असलं धंदा बरोबर आहे सांगा तुम्ही आला म्हणून मी बसून नाही ढेकळासारखा चिरगाळून टाकला असता मी. अहो, कशाला पण कामाचं मैदान रीतसर होऊ दे की आता मैदान आहे उद्या ज्याला तुम्ही आज दिघाना घालायला काय तुम्ही कशाला गेलता त्याकडे कशाला गेलता म्हणजे हा? नंबराच सांगाय गेल तुम्ही. अहो, नंबर आल्यावर देणार का तुम्ही काय तुम्ही का पुंडावी गावच त्याची परत ना पोरं ओळखी जायची ती एक 100-200 पोरं बोलवायला फोन करायला लागलाय कोण परत बिन कामाचं मारामारी होईल कधी आता बोलवतो म्हणतोय काय सांगतो मैदान तर कॅन्सलच आणि आणल्याची सोडणार नाही म्हणतो. म्हणतोय हा मिटवून घ्या म्हणा आता काय आपण येईल नंबर येईलच घ्यायला काय असतं नंबर येईल बरं रोज तोंड बघायची ती का बरोबर मग तेच म्हणून म्हणते घ्यायला हवं मिटवून. एका गावात राहायला का तुम्ही मारामारी करताय म्हणजे काय बरं आहे नाही. आता ऐकल का त्यानं आता पोरांना कमीत कमी 2-3 हजार रुपये ऑनलाईन पाठवले पाठवला बघतो आम्ही काय म्हणतोय आधी आणि मग लागलं तर मग तुम्ही पैसे द्या 2-3 हजार रुपये त्याला त्यांचं आमचं काय नाही रुपया सुद्धा त्यात आमचं म्हणणं हे, आमचं काय भांडणात पैसे खातोय आम्ही आमचं काय बिनकामाला असतं पोर आहे त्यांच्यावर जाम पैलवान आहे हं. तुमचा पोलीस स्टेशनचा वशिला लागूच तोवर तुम्हाला चिपवून ठेवून ती बरं मिटवाय मग त्याला काय चुकी तुमचं आहे हो मैदानासाठी तुम्हाला मैदानात नंबर पाहिजे म्हणून साठी तुम्ही मारायला लागला माणसं असं असतो तुम्ही पोलीस स्टेशनला काय म्हणणार मला हे नंबर द्यायला नाही म्हणला तो काय म्हणतो तुम्ही रीतसर येणार देणार मग तो नाही तेवढं आम्ही सकाळी काका माझ्या पाया पडला होय पाया पडला 10,000 रुपये घे म्हणला हं. आणि म्हणला काय लागेल ती सगळी व्यवस्था कर अजून उद्या यायला दिसतो भांडणं आमच्या पाठीहून हात फिरवला काकानं माझा म्हणला नाव करायला लागलाय होय. होय विचार होय होय भांडणं कधी जाते काय? तुमच्या? तुम्हाला सांगतो तुमच्यात भांड्याला भांडं तर लागवायचं कुरकुर असेल आमच्यात शब्द सुद्धा नाही लय गोड घरात नाही भांडण चांगलं नाही अण्णा घेऊन का माझं सांगतो ओके सर मी तर कुठं होय, होय, भांडाय होय. हा मी तर कुठं तुम्ही भांडाय भांडण गेलतो नाही तेव्हा चला तेवढं सांगूया की काय आहे. सांग सांगूया मी काय तुम्ही ऐकलं का ते आता तरी पण कसं आहे माहिती आहे का? आमची दोन्ही जुनी दोस्ती आहे. हाय होय आहे ना. दुसरे एवढ्या रोज तोंड बघायचे एकामेकाची एवढ्यासाठी भांडाय कशाला आपण पोरं घेऊन आला मी गावात इथं एक हांटली तर तुमची आबरू काय राहील व्हायला खरंच आहे. गावातले प्रतिष्ठित माणसं तुम्ही हा. आणि तुम्हाला सोपतंय काही आणि चुकीत तुमचे पहिल्यांदा हात उचला तुम्ही आणि आम्ही बरोबर काय आहे. भाग येणार नाही पोरं आल्यानंतर म्हणणार बाबा तुम्ही तिकडे बघा झालं कशाला राग धरतोय म्हणावा तेवढा पुरता असते तो एवढी हो. गाडी म्हणा त्याला काय कोणाची पण येऊ दे. माझं कोणाची पण येऊ दे नाही बोलू म्हणू. ते रितसर काय असेल ते येऊ दे मग. चला पण माझी गाडी पळणार आहे बरं का. गाडी पळू द्या तुम्हाला सांगतो नंबर आला तर तुम्हाला मिळणार नाही आला तर नाही मिळणार तुम्ही काही पुंड नाही आणि आमची पण गाडी पाळणार आहे आमची पण आली तरच पण तर पुढे बोलणार मी बोलणार नुसतं बोलू दे की मिटवतो की आता नुसतं बोलणार बाकीच्या गाडीवाल्यांना वाटलं पाहिजे पाहिलं चालतोय आपा पाटला ते कसं आहे रितसरच असते सगळं तुम्ही कशाला पण कामात दाब देऊन मागाय आलाय सगळं कॅमेरा दिसतंय कशाला ड्रोन दिसतंय, कॅमेरा नाही. नुसतं होय म्हणा काय मी आलतो म्हणजे कशासाठी माहिती आहे का ढाल आहे 7 फुटाची 7 फूट आहे ढाल आहे गादा आहे हा, त्यामुळे म्हटलं तर काय वशिल्यानं लागलं तर लागलं पण वशिल्या ना असं म्हणते तुम्ही अण्णा आपल्या गावची गाडी आहे, नाव होते बघा झालं तर असं म्हणायचं भेक मागडल्या आणि कदा आपण नारड्यावर बसता अहो, ते अंगावर यायला लागलं मी काय करू मग काय बसा चुकलं म्हणतो आता मी त्याचं चुकलं म्हणतोय माझ्यातर्फे हा आम्ही म्हणतो की चुकलं म्हणतोय तो घेऊया मिटून रोज तोंड होय, बघायचं कशाला वाढवायला हं. तशीच दुसरी इथंच बस. तो अण्णा बसेस बस कोण घेऊ तुम्ही बस काय म्हणला असेल काय म्हणला असेल हा म्हणला एका ठोक्यात एक डिहरी फोडी माघार घेत नसतो म्हटलं 2-3 पोलिसांना फोन लावला हा म्हणला सुट्टी नाही आता रीतसर करणार म्हणतोय मी प्रेमानं त्या घरी गेलोय त्या रानात गेलोय हं. बोलाय उद्या मैदानाचं कसं कसं डिपॉझिट किती काढायचं रीतसर करूया चांगली 4 पोरं ओळख ठेवूया
म्हणलं ते कुत्रा अंगावर यायला लागले वासा वासा ते आले- डॉबरमॅन कुत्रा आहे तो म्हणला त्याला एकदा जर त्याला जर म्हणला नाही केलं तर पिसळेल म्हणला बंदोबस्त करायला लागतो विचारा की ते आल्या आल्या माझ्या छतील धरायला लागलाय मारायला लागलाय तेल धरायला लागला मग- आणि करायला आता लागला रे. घरी आलेल्या माणसाला मारताय आता तो सुट्टी देतो तुम्हाला आता त्यानंच मारलं मला वकील साहेब तुम्हीच बोला आता ही जर माणूस सरकारी माणूस आहे ही खोटं बोलणार बघा काय बरं असू द्या घ्या मिटवून. हे ते काय म्हणला कुत्र्या म्हणला ते त्याला म्हणा तर तुम्हाला ते सुट्टी देत नाही ते ऐकायला तयार नाही कडे एकदा उराव बसला ना तुमच्या हा. मग तुम्हाला कळल ते मग आम्ही आलो म्हणून मगाशी वाचला तुम्ही मग काय करायचं? पोलीस स्टेशनची गाडी बोलवणार तुम्हाला इथनं टायरात घालत गाडवा बसून हार घालून फिरवणार मला लावतोच म्हणला त्यांना गावात बिनकामाचं यात्रा या पुढे इज्जत घालवता का तुम्ही कमिटीचा अध्यक्ष करून आमची चुकी झाली आम्ही गाडवपणा केलाय का हा तुम्ही घरी आलाय माणूस भेटायला तर राहणार जरा गोड बोलायचं अहो ते आल्या आल्या मला धमकी द्यायला माझा नंबर आला पाहिजे. अहो, नंबर आला पाहिजे मला पण वाटतंय की मी पण म्हणतोय माझा नंबर आला मग? पाहिजे माझा नंबर आल्यावर देणार नाही का तुम्ही नादाला लागून नंबर आल्यावर देणार नाही का अहो कसं आहे माहितीये रिसर होतो तिकडे नंबर आल्यावर नंबर देणार का नाही माझा हाव का आता ते बी तसा आल्या आल्या येऊन छती धरायला लागला नंबर आल्यावर नंबर द्या. मग ते नंबर आले देणार की 100%. रीतीचं तुमचं काय संबंध आहे मग ते आल्या माझाच लिहिला ती बघेल ती रीत ती माहेरात बघेल ती तुम्हाला काय करायचंय पर तो काय म्हटला माझाच नंबर आला नाही आला तरी सुद्धा द्यावा लागणार मग कोण आहे ती रीत हा कोणची रीत आहे मग ती सांगतो ना मग रीतीची काय भानगड? भात सोडून द्या हा. गेली रीत गेली कुठं गेली मग सोडून द्या आता काय करायचं ते बघा आता त्याला काय चुकलं म्हणा, करायचं त्याला- काय बरं असं करा घ्या मिटवून मग त्याला म्हणतो की आम्ही जुनं जोडीदार आहे रोज तोंड बघायचे हा. जाऊ द्या असू दे माफ कर हा. पाया पडतो म्हटलाय 2-3 हजार रुपये खर्च तू म्हटलाय काय तर पार्टीला हा. घे मिटवून पार्टी देतो म्हणतो. आम्हाला रुपया नको आम्हाला काय करा आम्ही भिकारी आहे. नाव काढलं. बरं बरं घ्या मिटवून काय अडचण आम्ही नाही. जेवण सुद्धा खाणार नाही चालतंय काय सुद्धा आम्हाला तुमचं नको उद्या मैदान आहे राव उद्या बैल आज राऊंड मारला आम्ही बैल किती पैसे होय एक नंबर आहे येड उचला हा. अण्णा तुम्ही म्हणणार दिलाच नंबर जर गेल्याच गुलाल टाकून बसा म्हणलं अशी बैल आहे त्या विचारा की होय बैल एक नंबर आहे बरं चालतंय घ्या मिटवून मग मी पाया पडतो ह्यांच्या वाटणी मी पाया पडतो म्हणा होय. अण्णाला म्हणा मी म्हणता येत नाही तुम्ही म्हणा आपण पाया पडतोय पण घ्या मिटवून पोलीस स्टेशनच्या नादाला लागू नका नाही चांगलं एकामेकाच्या जिरवात कुरघोड्यात कसं होतं माहितीये का लय कुरघोड्यात चांगल्या नाही आपण दोघ जण जाऊया हा दोघ जण गेल्यावर जरा ऐकल ते नाहीतर ऐकायला तयार नव्हता मग कसं करतो डिरीत पुरतो म्हटला फटाट झाड केला डॉबरमेनची बरं असू द्या घ्या मिटवून म्हणा ते चल त्याला बाबा, पार्टी तूच बोल. देणार का ना हा पार्टी देणार ना त्याला देऊ मग आता काय काय हा, मग ती सगळी झाली की आपण ते कोण झालं की बाकी? पण म्हणा की तुम्ही म्हणा की का खायलाच खायला का त्यांचं ठोक वाढले तर हा, डॉल्बी वाजते त्या डन 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 वाजा धाड 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 वाजायला लागले तुम्हाला मजा वाटायला चला सांगा सांगू चल जावा 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 त्याला बोला माझं त्याचं पटत नाही आणि पण तिसरं भांडण त्या माणसाठी मी त्याला आणाय बसवली बरं असू दे मिटवून घ्या म्हणा चला घ्या उठा उठा तुम्ही उठा तो मग गेल्या म्हणला त्या कुत्र्याला ह्याला त्याला मदत करतो येऊन बोल की म्हणा तोंडावर कुत्र्या असा म्हणला तो मग जावा आता काय नाही का आता त्यानंच मारायचं मला आणि मी आता तुम्ही मिटवा जावा जावा 2-3 हजार रुपये खर्च आहे हो, असू द्या चला चला जावा बघा बाबा तुमचं चला परसो हा बापू म्हणते ती खरं आहे का तुमच्यात कधीच भांडणं नसते ती रोज भांडणार तिथे आजच भांडणं झाली कोणाकोणाची काकाजी ना बापूजी एका तडाख्यात पाडलं बापूला खाली काय सांगते मग काय नसतंच गावात मोठं बोलतोय बे. आमचं घराणं माहित नाही तुम्हाला घरंदाज काय वर सांगा घराण्याचा इतिहास वकील साहेब अण्णा ते ऐकून घ्यायला गाडी तयार नाही काय? थांबतोच म्हणतोय तुम्हाला ते काय तर बोल ना माझा दोस्त आहे ती जिगरी काळ्या कुत्र्याला सांग म्हणला जी काय असेल ती तोंडावर बोल बिखारड्या म्हणलं बिखारड्या ह्याच्या त्याच्यापेक्षा लागला हे सांगायला म्हटला तुम्ही मदत करायला लागला हे म्हटला काय तर त्याला मनाचं त्याच्यात दम असला तर म्हणा कुत्रे ये पुढं असं म्हणला काय तर मनाचं बोल ना गावकस तुम्हाला हाणायला चपलायची पोरं बोलली ती तासाभरात येते ती म्हणला डॉबरमॅन आहे म्हणला डॉबरमॅन त्यो मला होय कुत्र्याला म्हणला आज सुट्टी देत नाही असं म्हणला? मारणार आज तुम्हाला ए काय म्हणला काय म्हणला म्हणजे हं? हा काय म्हणला आपापशी लय पळतोय अंगावर हा आपापशी काय म्हणला काय म्हणला म्हणजे हं? हा, तू मारायचं तर टपलाय मला कोणाला हा मला मारणारच आहे आता मारणार मारणार ना मग मी सोडतोय मारणारच आहे हं? काय म्हणला काय म्हणला दुसरा मोठा आहे माझ्याकडे
सुट्टी देणार नाही सुट्टी राहू दे कशाला उभं मारा हा, कसं होतंय कसं होतं कसं होतं काय म्हणला हा डॉबरमॅन म्हणलाय मला मग डॉबरमॅन म्हणू का काय म्हणू काय म्हणला तुला दाव तुझं मी करतो म्हणजे काय काय म्हणला चला. सुट्टीच देणार नाही आता काय म्हणला लय याला आलाय हा हा बघू काय पोरं येऊन बोलत दादागिरी नाही. करतोय तुझी दादागिरी बाहेर काढतो सुट्टी देत नाही आता मी राहू दे कशाला उभं का बांधणं करायला होय भांडण लगेच अंगावरच येतो या मैदान होतंय रीतीनं काय रीतीनं मैदान होतंय मग बोलायचं कळत नाही नीट बोलायचं आल्या आल्या अंगावरच काय माझी येऊ दी पहिली गाडी राहू दे कशाला पण कामाची राहू दे. लय अंगावर पडतोय हा बास काय बाद झाले काम तर थांबा सुट्टी देणार नाही मी कशाला पण कामाची काही गोड आहे का सांगा सोपतंय का तुम्हाला अंगावर पडतोय सारखा मला मारायला. सांगतो असला घाणपडा धंदा केला तर गावात बाहेर काढून कुत्रे आणून तुम्हाला दोघं लय शहाणा झाला मी हा? हा? लय कातली आलाय तर लई बारक्या पोरांनी भांडण करायला लागलाय तुम्ही आज ए ते अन्नाला घेतो हे अन्नाला मी नेतो कोण राहू दे मिटवून घ्या मी आता ऐकत कशाला नसतो आता का या अण्णा दादागिरी करतोय मारणार आहे कोणाला आता राहू दे गेला कशाला काय बिन काय माझं अण्णा राहू दे कशाला भांडायला लागला बघा इथं कधी त्या वयात कुठं लागलं केलं काय शोभतंय काही करताय? शोभतंय मी 2-3 हाणाय मी बळ धरलं होतं मला त्यांना हाणले की दोन आणले ना हाणले चला कुठं जाऊया जाऊ गावात मग ह्या गोष्टीच काय करा बघूया आपण गावात दत्तरी मामाला सांगू कोणाला दत्तरी बोलवा मामा की इकडं मग इकडे कशाला तिकडं जाऊ आपण. त्यांच्या त्या रानात बांधाला. जाऊ. त्या बांधायला जाऊ चल का हाणू अजून हाणू अजून नको. अण्णा पॉइंट गावला होता हाणाय सोडून त्याला तुम्ही ग बसलाय राव अहो चांगला चपकावलाय मी त्याला काय खाली पडून वरण हाणत होता तीन चपकवलाय चांगला रेमटावलाय सप्पा सप मारलंय त्याला तुम्ही काय बघितलंय त्याला लाज आज वाटली लाज वाटते का का? सप्पा सप मारलाय तसं पोलीस स्टेशन मध्ये पण म्हणा की सप्पा सप मारला त्याला म्या घरी आलं इथे राहणार तुमच्या आलाय आणि तुम्ही सप्पा सप मारलाय ते आल्यावर अंगावर झालं मी काय करू अहो, अंगावर आलंय पण तुम्हाला काय वाटलं पाहिजे आपल्या रानात आलाय म्हणलं आपण कसं हात उचलावं आता ते तुम्हाला सोचल का? का मिटवून घ्या म्हणतो तुम्ही मिटवून घ्या म्हणतो तू ऐकायचं नाही आणि पोर बोलवायला लागलाय ते आता पोरं बोलवायला आलाय मग पोरं बोलवत नाही नुसतं ते पोलीस स्टेशन मध्ये बोलवून तुम्हाला टायरात घालून डिरी हडकवल्याशिवाय सुट्टी देत नसतो बरं थांबा का नाही सरपंचाला फोन लावून सरपंचाला काय आमच्या पुढे सरपंच करणार आहे मी का क्या करायचा तुम्ही घाण करायची गावात तर आम्ही निस्तार अहो सरपंचाला फोन लावतोय की काय सरपंचाला काय करताय काय हेम बॉम्ब तुमची आमची गाव भांडण नाही दिलं सांगा बघ बरं बरं थांबा जा हॅलो सरपंच कुठं आहे बर आलो सरपंचाला घेऊन आता जाऊन पाया पडा त्याच्या हा सरपंचाला घेऊन काय करणार आहे हा, काय पाया करणार पडतो काय? की मग आता काय करायचं तेव्हा पाया पडतो मी आता आम्ही आलोय आम्ही एखादा शब्द तुम्हाला नाही तुमच्यासारखं नाही बोललो तुम्ही डायरेक्ट चिपलीनं हाणणार होय. त्या माणसाची काय चुकी होती का सांगा बरं आला होता तुमच्यात नंबर मागत होता प्रेमानं मागत होता, चेष्टा कळते का नाही तुम्हाला अहो पर ह्या असली चेष्टा असते काय नम्राची चेष्टा असते अहो मग होय नाही म्हणायचं एखादं माणूस दुसरं बोलवायचं का डायरेक्ट हाणायला म्हणजे तुम्ही लय पुढे झाला पुंड कसं डायरेक्ट येऊन मला छतेल धरलं त्यानं कत्तीला धरलं अण्णा तुमचं चुकलंय बरं काय बघ मारामारी करायला नाही पाहिजे बरं असू द्या का नाही तुम्हाला सांगतो तुम्हाला सोबत नाही अण्णा तुम्हाला सांग तुम्ही माणूस तुम्ही कसं आहे माहितीये का असं काय झालंय कशाचं असू द्या घेऊया मिटवून करूया काय 2 रुपये लागेल तर मी घालतो असं तुम्हाला सोबलं पाहिजे का नाही हा. का तुम्ही गुंड झाला वेळ लगेच मारायला हाय का ही येत आहे मला नंबर आम्ही पाहिजे म्हणलं आपलं असू जाऊ दे हे एक आता भांडणं होत नाही हे अध्यक्ष असल्यामुळं त्यांना केलंय अध्यक्ष भांडणं मिटवाय तुम्हीच भांडणं करा म्हणजे काय तुम्ही लय छान झाला का त्या दिवशीच मी देवळात बघितलं होतं यांचा स्वभाव आधीशी केल्यावर ना घडी कॉलर टाईट करून कसा तावाला जातो भांडणं मिटवायची असते ती पेटवाय नसते अहो पेटवून नाही ती राव मग 2 खाल्ली असते तर गावाचं नाव तर राहिलं असतं ना खायचे 2 त्याच्या मग आता त्याला नंबर दिल्यावर तुम्ही मला का ठेवू चला का कशाला ना अहो, ती माणसात आम्ही आहे की कॅमेरा असते हं. तो चेष्टेनं म्हणत असेल तो माणूस तसा नाही पण नंबर हा चेष्टा असते का अहो, पण- बरं नंबर मागटला दिला का लगेच तुम्ही मला काय का नंबर मग तिथं ना मी केलं मग पुन्हा अजून भांडणच काढणार होता की कशाला भांडण काढतोय बघू अण्णा देऊया तुमचा आला तर म्हणायचं बघू काय तर करू बरं असू या घ्या मिटवून आता काय काय मिटवून घ्या आता काय हे बॉम्ब तुमची सांगितलं 5,000 रुपये लागते
मी ना काय बोललो बोला की मग आता तुम्ही काय नुसतं काय ह्याला आलाय बी? त्यानं पोरं बोलवलं त्यांच्या भाडं तर दिलं पाहिजे ना गाड्यांचं. मी आता घरी जाऊन त्याच्या मिटवून येतो. हा बरं असू दे देईल एन बरं. सर- हे म्हणजे काय फुकाट येतं तेव्हा पैसे. आवाज येतो चला चला देतो चला आता सरपंचाला बोलवलंय अजून. कशाला सरपंचाला बोलवायचं? बरं, असू दे, सरपंच असू दे ते आता बघा सरपंच असावं, सरपंच शेवट हे होत नाही. पण तुम्ही तो अण्णा- तिकडं तुम्ही वेगळं ते सरपंच मग मला का नाही चंबवा मध्येच अहो, तुम्हाला सोबत नाही. तुम्ही जरा वयस रीतीने भांडण एखादं मिटवा की. का तुम्ही दादागिरी करायला लागला बी? असा तंटा मुक्त अध्यक्ष असा असतो का? काय काय अध्यक्ष तुमची भांडणं आम्हाला मिटवायला आज वाटायला अण्णा गा बसा. माणसं थुकते तुम्हाला. बळजबरीने येऊन म्हणलं म्हणजे माझा नंबर द्या मी काय गावच्या करणार नावासाठी 2 गप खाल्लेले सांगायच्याच नाही त्या. होय म्हणायचं काय जातं तुम्हाला का पैसे द्यायला लागत होते तिथं आणि पुन्हा बी मग मारला सही कशाला 4 माणसात गावात मारतोय तिथं. बर त्यावेळेस संपलं हो का? हं, उद्या मैदान आहे. हं, मैदान रितसर झालं पाहिजे. हा. बैल रेंज मध्ये आमचे त्याचे पण बैल आहे ती. हा. पळू दे की तुम्हाला काय त्रास होतो? आला तर द्यायचं, ज्याला त्याला म्हणायचं तुलाच देतो. पण बैल तिथं ह्याच्यात आल्यानंतर नंबर द्यायला आपण परगावचा माणूस ठेवूया. तुम्ही म्हणायचं काय असेल रितसर कर. अंतिम निर्णय माझा. आता तुम्ही आप्पा काय म्हणताय तो आला का तुला देतो ती आला का तुला देतो आणि माझं काय चालतंय तिथं म्हणा की तुम्ही. म्हणून एकाला दिला आणि पुन्हा सगळे मिळून सगळे झाल्यावर येऊन बोल्यावर मला अहो, परगावच्या माणसाच्या हातात द्यायचं, तिथं गेल्यावर सांगायचं का ही माणूस म्हणत तसं होईल. हा, मग असं म्हणा की मग मग होय म्हणा की तुम्ही देतो म्हणा त्याला. होय म्हणायला काय आता गेलं. झालं की मग बरोबर आहे की मग चला तुमचं भ्यानं गाडे येणार, काळी कांडी करायचं मला बरं चला चला मिठवू द्या चला चला देतोय पैशाचं काय तुम्ही लागला डावचायला तिकडे डवचत नाही देतो, सांगतोय. देतो. त्या ती पैसे तुमच्यासाठी आम्ही 5,000 भरू. नाही. आम्ही त्याच्या आईला कुत्र्यालाच 5-5 हजार खर्च केले. आता तुम्ही लागला सांगा बरं बरं असू दे चला 5,000 रुपयासाठी. त्याला मानव गाड्याचं भाडं देतो मी. काय काढा घे द्या घे. देतोय चला की आता काय तिथं मी काय जायचं नाही बोलणार नाही आपलं त्याला. हा? 5,000 रुपये देतो म्हणायचं. हा. बिनकामाचं पोलीस स्टेशनच्या काय नादाला लागून घे मिठू. चालते हा? तुम्ही विषय काढणार पैसे तिथं हा. आमचा आणि बघतो. ही झालेली बरं, गोष्ट बरं, कुठं चालतंय. सांगू नका. बर नाही दात नाही केळी बसू द्या. बर दात खेळी हा. बसवली चला नाही उद्या आम्ही एखाद्या एकटा आलो हांचाला आम्हाला. बर 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 चालते चला याला आपल्याला भिवून राहायला पाहिजे यांच्या संग. उघड्या गड्या कसं काय ते कसं आधी- ए, तुम्हाला अवघड वाटत असलं राहू द्या. नाही मिटवून घ्या बाबा. राहू चला 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 मिटवून घ्या बाबा चला पोलीस तिला तुम्हाला बोलतच नाही सांगतो, तुम्ही लोक असं मारतात पोलीस. तुम्ही अजून पोलिसांचा मार खाल्ला नाही, बघटला सुद्धा नाही. एकदा बघाच. तुम्हाला बघायचं नेऊ का एकदा. हा. बरं आता मिटवाय म्हणले आता का बघायचं तिकडे अजून तिकडे? काय? नाही, नाही, जर तुम्ही मारत असला तर याचा काय अर्थ नाही. आईला चुकी झाली पुन्हा तुमची. पुन्हा अजून तेच चुकी बोलताय झाली का? एवढ्या बार बरं, सोडवतो. चला. परत आमच्या तुम्हाला तू काय आमचं काय जरी मेटर असलं लय लक्ष घालत जाऊ नव्हतं. हं. उद्या मैदानावर पण आमचं ऐका. 4 शब्द ऐका की. बरं, ऐकतो घे ऐकतो घे आमच्यासारखा निर्णय द्या नाही ते पिठू तिकडे पण त्या परगावच्या माणसाला वाटलं पाहिजे आपाचं चालतंय गावात. बर बर तर बर मला बोला. बर मी तुम्हाला बोलतो एखाद्या दाबात बोललो तर म्हणाय असलं का नाहीतर म्हणता याला याड लागले असं म्हणणार. बर बर चालते चल बरं असू चल. चल चल. बोलला का? बोललो सांगितलं विषय काय काढत नाही कुठं नाही काढत चल आपल्या पुरतं असं. पैसे हा सांगितली तू म्हटलं की बाप माझा काय संबंध नव्हता हो. बर अहो पण संबंध नसायला तुम्ही गावात एवढ्या तक्रारी करायचं काही काम आहे का नाही. आम्ही कळती माणसं आहे गावातली, आम्हाला विचारात घ्यायचं. कोळशातला हिरा कधी दडतो का? कधी त्याचा प्रकाश पडतो का नाही? मग तसं आमच्यासारख्याला विचारायचं जरा का दडवून मागे ठेवताय तुम्ही गावात तक्रार करत गावाचं नाव घालवताय का? दिले तर मी आता आपाकडे पैसे 5,000 रुपये. दिलेत का? ते काय तर पोरं बोलवणार आहे म्हणलं. अहो पोरं बोलवायच्या ऐवजी अगोदर तुम्ही सगळ्यांचा सल्ला घ्या. सल्ला घेतल्यावर सगळ्या गोष्टी होते त्या. असं नाही का? अण्णासाहेब. असं सरपंच अण्णासाहेब बसा. ते गावात तक्रारी चालली तर तुम्ही जरा लक्ष घालत जावं. ग्रामदैवत सरपंच होतं, तुम्ही होता. आणि का तक्रार केलं तुम्ही? अहो माझी मी जाऊन बसलो होतो. हा. बरं आमचं झालं सगळं मिटवून घ्या म्हणलं. मला कुत्रा म्हणले कोण म्हणलं? अण्णा. का अण्णा? हे आल्या का नाही माझा नंबर आला पाहिजे हे आला पाहिजे बिना ह्याचा बिना नंबर नाही आल्यावर दे जरा आपण दुसरं काय तर म्हणा कुत्र. एकमेकाला असं गावात प्रतिष्ठित नागरिक आहे, तुम्ही कुत्र मांजर म्हणायला लागलं का शोभतं तुम्हाला? येऊन मारायला जो काय करायचं. मारलं? अहो मी चांगल्यावाने आपण वकीलला म्हणलं जावा मिटवा जावा. त्या दोघापाशी म्हणते ते. तुम्ही राव बारक्या पोरात भांडण करायला लागलाय. काय तुम्हाला कळतं ना दोघांना पण? झाले दिले तर घ्या आता हे का नाही मिटवले की मिटलं का नाही मग?
मी दिले तर आपाकडे पैसे कसले पैसे ते काय तर पोरं आणणार होते त्यांचं गाडीच भाडं देऊन टाका म्हटलं 5,000 रुपये दिले दिले तर दिले तुमचं काय अण्णा आम्ही दिले तिकडे आपकडे दोघांनी बी दिले तर ते आता असं करा ते दोघांचं बी घ्या ती पोलीस स्टेशनचं काय ते मिटवून टाका एकदा विषय संपवून टाका गावात तक्रार करू नका चांगले माणसं तुम्ही सरपंच आहे गावचं तुमची डोक्यात घेऊन हे विषय घ्यायचा आणि कान्हा साहेब तुम्ही बरोबर बोलतोय का नाही तुम्ही सुद्धा बोल त्या आपण दोघं बी विचार करून सांगत जावा असं आहे तुम्हाला कळती माणसं आहे तुम्ही त्या गावात दुसरं कोण करणार आहे का आमच्यासारख्याला काही विचारतच नाही तुम्ही आम्हाला सुद्धा घेत नाही तुम्ही घ्यायला पाहिजे होतं ना आलू म्हणजे गावची आबरू घालून टाकतो हा जाऊ दे आता विषय काढणार ती कशाला लागलाय वाचत बसायला काय पोट भरते का वाचून तुम्हाला काय अहो, पोट- आलाय काय यंदा गावात हाकल बाई कुत्र्यांना अहो, तसं नाही आपा त्यांना बोलतोय तसं नाही म्हणजे कसं आहे सांगा बघू बरं कसं आहे? काय राहिलं का आपल्या गावात नाही गाय राहिलं नाही काय अहो, गावात काय? एकमेकाचा विचार घेतला तर चांगली गोष्ट असते महाशिवरात्री आज एकादश आहे उद्याच्याला पारणा आहे परवा दिवशी बैल पळायची ती आपली बरोबर आहे की? या गाडवांना कळलं पाहिजे ना अध्यक्ष केलंय मी आपलं कसं माहितीये का मी वकील साहेब म्हणलो अण्णा साहेब ही पटतंय का अण्णा सांगा नाही नाही शोभत नाही आणला पण माझं काय तसलं काय नाही बरोबर नाही तुमचं भांडणं नाही केली पाहिजे. सरपंच तुम्हाला सांग तुम्ही लक्ष ठेवत जावा हे काय बरोबर आहे सांगा ह्यानं पोरं त्यानं पोलीस म्हणजे काही गावात दहशत माजवायला लागले तर हा, कुठं आता मांडलो मी प्यायची सोडल्या आपा उद्या मैदान आहे म्हणलं मी पेणार नाही हा नाही मला पेणार नाही तुम्ही. एखादे तरी पद दिलं पाहिजे होय देतो की कारण गाडावर न पडायची गावावर सायची माझी तरा झाली तुमच्या नाही नाही नाही. तुम्हाला देणार 100% देणार तुम्ही फाटीपाशी पहिल्या साईडला तुम्ही पावडर टाका नुसती आणि साईडला उभा राहा चालतंय हा? मला एखादं पद द्या आयला पदच आहे की ती फाटी हा. ओढायची म्हणजे काय 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 चालते ती काय घ्या बसा सरपंच तुम्हाला तर काय कळत नाही कशाला पहिले काढा लागलाय जाऊ दे मी ते विषय आहे की बघू की आपण काय तर करू की तिथं मैदानावर काय मैदानाला पैसे पाहिजे का नाही आहेत का पैसे नाही तर पैसे चांगली गोष्ट असू दे हा त्यांचं तर माझं मिटवलं काय पाहिजे चुकलं होतं का तुमचं चुकलं तुम्ही अण्णा ही काय आता हिथनं पुढे असतं म्हणून भांडू नका हम्म. काय असेल ते मला सांगा आम्ही आहे खबीर घराला घरंदाज आहे मेन काका कुठं पण आडवील कचा तोडली एका ठोक्यात पाडेल ताणून मारेल तुम्हा दोघांना तुम्हाला सांगतो कशाच आम्ही- बांधतोय हो? भांडू नका गावात कसं आहे गावात तक्रार करायची नसती समजेच पानंद झाला मी राहणार मी याला दुसरं. तीच सांगतोय हो विषय कट करा आता उद्या कसं करायचं अण्णा साहेब की तुम्ही तुम्हाला तो हा. का रीतसर झालं पाहिजे आता ह्यांना नाही, आधीच मी तुम्हाला- केलतं. पण ह्यांनी मुंग्या काढल्या त्या इर गुंडच झालं मारायचं चाललं नाही तुम्हाला शोभत नाही बरं का हायचा आपल्या एवढ्यात मिटत नव्हतं तुम्ही हं. बरं राहू दे आता मग मिटवलंच किंवा मिटवलं आता ह्या नाही, दोघांना ठीक आहे. लांबच ठेवा मी बरं, काय म्हणतोय, उद्या असू द्या हा. ते पण घ्यायचं हा. पण अंतिम निर्णय तुमचा आणि चालतंय. वकील साहेबाला होय पैसे दिले का कशाला ती 17 वेळा काढ नका परत आणि खर्चाला आणि पण कामाला आम्ही तेवढंच करणार नाही सण सुद्धा आहे चालू तुम्ही माझ्याकडे घेऊन गेलाय 5,000 देतो म्हणून मिटवली ती पोरं कॅन्सल केली मारा अण्णासाहेब मिटवायला लागते ती तू जाऊ दे ते आता काढ नका. पैशाविषयी सोडून द्या तुमची भांडणं बरं, मिटली ना आता बघा, शांत म्हण एकदम शांत म्हण बरं आता मला सांगा तुमचं मिटलंय ना आता मिटलंय हा, मग कोण आता- नाही म्हणतोय कोण नाही म्हणला नाही म्हणत नाही नाही हो नाही मिटलंय म्हणलं हो तुमचं दिलं का काय द्यायचंय का बसा की तुम्हाला अहो, मिटलंय पाहिजे का नाही? मिटलंय ती काढ नका मिटलंय. ए बोला तुम्ही एक मैदानात काम करा आता आपलं उद्या मैदान आहे हम्म. म्हणजे परवा दिवशी हा तर सगळं जे करेक्ट असेल ते आपण त्याला मैदान द्यायचं होय आणि कुणी सुद्धा एखाद्या घालपड्यांमध्ये येऊन असं काय तर छत्री घे कुठं काय असलं सुद्धा करायचं नाही लगा लाजा वाटत नाही ह्यांना तो फायटर भाऊ हा लगा दिसतोय का तो 2-4 दिवस नाही कुठं काय झालं लगा नुसतं तुला सांगतो फाटीवून बैर फिरवतोय हा. काय लगा त्याची यंत्रणा चालल्या आणि हे लगा उठल्या तर आम्हाला नंबर पाहिजे तो म्हणतोय सराव करत असेल हो ते हाय त्या फट्टेवर जाय का बोमरत दिसतोय का आठवडा झालं ते अहो गावात आठवड दिसतोय 9-15 दिवस झालं मी त्याला बघितलंच नाही का? हा आणि हे भांडणं करत पळायला लागलेत गावातनं सगळ्या माझ्या गाडीचं नाव घेतलं का यादीला घेतोय की नाव पहिल्या स्टार्टला तुमचं घेतली तुम्ही तालीम द्यायला गेले नेलती का पहिले कधी नेली आई त्यांची बैल चांगली आहे ती. सगळे अहो त्याने माणूस ठेवलाय तालीम द्यायला तिकडे नुसते कपडे घालून इकडे गावातनं. पाठ 4ला माझी गाडी फिरून आल्या तालीम देऊन पाठ काय? 4ला काकाजी अहो यांची सुद्धा तालीम चांगली आहे हा लई तालीम भारी आहे आहे यांची. का? तर आपल्याला रान जाऊन आणले बैलाला पाठ 4 वाजता मी बघूया आता मैदानात कोण उतरेल ते त्याला हा. नंबर हायचो नंबर आमचाच आहे. हा. काय? माझ्या बैलांचा नादच करू नका तुम्ही
म्हणजे रोज सगळं- पळायला आहे ती. सगळे गावातले जायते का गावातली बाहेर जाईल गेला नंबर आहे कोणाला हाय हाय. परगावची येणारी माणसं अजून लांब आहे ती येणार- तवर त्यांचं चाललंय येणार परगावची पण येणार आहे. हा गाड्या 10-12 येणार आहे त्या हा. मला फोन आलता हा तर परंतु माझ्या पुढे कोणी बोलायचं नाही मला इकडे आल्यावर काय म्हणायची म्हणा होय. अण्णा कसं वाटतंय तुम्हाला सांगा? नाही तुम्हाला बोल. कसं वाटतंय हा बरोबर त्यात आता परगावची पै पाहुणे इकडं तिकडं माझे जरा जास्त तुम्ही एका खोलीत घेऊन बुक्क्या मारा पण तिथे एक शब्द बोलायला तिथे शब्द नाही, 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 तिथं- गावाची काय तर ठेवा तक्रार अजिबात करू नका रितसर डिपॉझिट काय असेल ते भरून टाकायचं. हा आणि डिपॉझिट रितसर भरायला लागणार होय, सगळ्याला. ए सांगितले त्या दिवशी 10,000 रुपये सांगितले. ए 10,000 रुपये. काय लागा ती काय फुकट पैसे झाडाला लागते तुम्ही डिपॉझिट मग नको 10,000 रुपये बक्षीस आहे का 10,000 रुपये बक्षीस आहे 5, 3, 2 कळलं का आणि डिपॉझिट 10,000 हम्म. काय राव खर्च असतो रो वकील त्याला. कोणी केलं वकील इथल्या काय कोणाची वचनं पण झाले कामं ते तुम्हाला नाहीत. एक काम करा. गाणं घालणार असलं तर तुम्ही येऊ नका तुम्ही जावा तिकडे तो काय तुम्हाला जुळतं का त्यातलं बरोबर करा मला तुम्ही म्हणलं 1,000 रुपये डिपॉझिट आहे 1,000 रुपये डिपॉझिट मग ते 10,000 काय म्हणते वकील साहेब अहो, त्या दिवशी ठरलं होतं थांबा का? 2 मिनिटं आता बदला मला लागला. सांगा 10,000 रुपये इथं गाड्या देऊन पळवा येतील का एवढं लांब नाही यायचं या महिन्यात कोर्टवर कधी बघितलाय का बर मला सांगा तुम्ही आपा एक काम करा आता नांगरटी तर- 1,000 रुपये ठेवूया हा. म्हणजे सगळ्याला परवडतंय वकिलाला दिसता पैसाच दिसतोय हो का दुसरं काय नाही अण्णासाहेब हा. हजारांना काही भागत नाही मग वकिलाचं बी काहीतरी मानलं पाहिजे बरं गावच्याला तुम्ही काय देणार मग वकील देते अहो, 50,000 तर रुपये मामा हा? तुम्ही पावडर टाका फक्त तुम्ही बाकी डोकं घाल नका हा. तुम्ही आज सोडल्या लगेच तुम्ही आम्हाला इतिहास शिकवू नका 5,000 पहिलं बक्षीस आईला मला घ्यायचीच आणि सांगताय ऐका काय की, पहिलं 5,000 दुसरं 3,000 हा. तिसरं 2,000 अशी होय. बक्षीस होती 5, 3, 2 हा. 10,000 रुपये बक्षिसाला लागतात आपल्याला आपल्या गाडी किती येते आता सगळे? गाड्या पारणाशी उद्या ती तुम्ही बघणार तुम्ही बघा तुम्ही बघायचं नाही हे ते फक्त आता दोघांचं 5,000 रुपये घेतले तर मिटवायसाठी बरं. ती पैसे मी घालतो मैदानाला चालतंय चालतंय. असं काहीतरी नियोजन पाहिजे त्याला म्हणते माणूस. बेकाऱ्यांचे पैसे आम्ही तर घराना घरंदाज काका बरोबर आहे तुम्हाला काय काय मिळायचं हवा 50,000 सकाळी आणले अजून हा. होय जाऊ दे आम्ही नाही पैसे कोणाच का हा. ती पैशाचं मैदान होतंय आणि तुम्हाला तो डिपॉझिट तुम्ही चौकशी करायची नाही तुम्हाला सांगतोय नाही नाही हा बिकार तेवढं म्हणू नका नाही म्हणणार कशाला मागितलं तर म्हणणार मागणार नाही ना नाही मागत मग कशाला म्हणतोय तेव्हा? दिलदार म्हणतो या पाहिजे बरोबर तोंडाला डिपॉझिट भरायला हवा ते माणूस घालायले बरं. मी बघणार यादीला सर मैदान होणार आणि तुम्ही नुसतं हाताची घडीला घालून बघा तुम्हाला नाही ती जुळणार पहिले लई इद्री असते ती नाही कुठं तर उभीन कामात गोष्ट चाल आईला जाते शेतकरी आहे मी पण का बस वकील झालो म्हणून काय झालं आईला पिढ्यान पिढ्या आमच्यात बहीर आहे ती नाही मग त्यांची डिंबरी असली तर त्या नाही नाही डिंबरीबद्दल बोलत नाही जातीवंत शेतकरी 10,000 डिपॉझिट शिव म्हणजे बैल इकडून गाडी घेऊन यायचे काय द्या का बोला अहो, हे तरी नाकाला काय काही बैलाची किंमत असते आमच्या सारख्याला म्हणून 50,000 डिपॉझिट ठेवू आम्ही ठेवतो गरीबानं गाडी सगळी येणार नाही तर मैदानावर एक लगा 3, 2, 5 तुला काय तुम्हाला काय गप केला का काय डोकं काय लागलाय लागा असं नाही संकट घेऊन ऐकून घ्या की लागा एक तर कोट तेवढं घालू नका नाही तर शिंग घालतील त्या कोटात जिंकली का केस त्या दिवशी म्हटल्याला केस दिलती का आलती केस गाव दे ते विषय कुठं काढा लागला आता चालूच बघा 10,000 बक्षीस म्हणजे 1,00,000 रुपये गोळा करूया या पुढून 5-10,000 बक्षीस ठेवूया म्हणजे आपल्याला 90,000 मिळतील गाव कार्यक्रम होईल तुम्हाला कधी कळायचं मग असल्या गोष्टी येड्यासारखं होईल कामाला. अरे, अजून वकील आहे का अजून ते पण? काय मिटलं ना म्हणते? तुमचं? हा मिटते मिटते आपा आमचं कायच नव्हतं मग मला कुत्र म्हणायचं काही गरज होती उगाच. कुणी काय लगा आता काढून सारखं तेच काढायचं हे राहू द्या बस कुत्रा तुम्ही म्हणा. मला एकदा कुत्रा विषय संपवा नाही, कशाला बिनकामाला हे करताय? मिटलंय आता कशाला उग ए परत खून खराब होईल ग बसा चला अहो, बारक्या पोराला एकच शब्द काय झालं की आता हा पावडर टाकायची नाही कसं हा. ठिकाणी गप उभं राहायचं नाही मी पावडर आपल्याला टाकतोय. ऐकायला आणि मध्ये काय सुद्धा बोलाय नाही परत परत कशाला बोलतोय मी मध्ये एकदा आपा. पावडर टाकली मला तेवढा तर मान द्या की ए, आपा. हा आप्पा दत्रे मला दोतारानं काय व्हायला नाही पट्टी टाकाय साईडला जाऊन बसाय खुर्चीवर निवांत बघ बर 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 चालेल. किती वाजता यायचं ते पण सांगा टायमिंग. टायमिंग उद्या जाहीर करू जरा विचार करायला लागतो ऊन आहे किती टायमिंग धरूया ती विचार हो तर विचारायला झालं पाहिजे आपल्या माझ्या एकट्या हिशोबानं होणार आहे की माझा ऐकताय तुम्ही माझ्या पुढे जात नाही आम्हाला मान देताय माहित आहे तरी पण मला विचार करायला लागतोय मग नाही आपाचं गाव सगळं ऐकते त्याचं काही मान्यत का नाही ऐकतंय बरं का? होय त्या पहिल्यापासूनच गावात चांगला आज दोथरे सकाळी आनंदात तुळसा पुतण्याला व्यवहार झाला हा हो पुतण्या मला 15,000 हे घे चाल जा बघा काका रेसवर गेल्यावर पैसे पाहिजेत मला बी कळलं घरात 15,000 दिलेत म्हणून हा. तापा.
कुणी केली काका अरे ना असं बॉट असं दिसायला लागलं पण काल नव्हतं ना. अंगठी केली काय हा मग हा? रात्री आणल्या करून सकाळी केलेली अंगठी सकाळी नऊ रात्री आणल्या करून का नाही ते घरी काय तर केली अंगठी म्हणून कळलं मला. असं करते फिरवते होय अहो 1.5 लाख रुपये तोळा आहे आता होय येडवू नका हे असल्या हेच घ्यायचं म्हणजे काही कोणाचं बी काम नव्हतं बघा कसला आहे 3-4 टोळी घालते. असं म्हणून ती जमतंय नाही तर तुम्ही घेऊन दाखवा. नाही काकाचं झालंय अरे घरंदाज करा नाही वेस्ट खराय काका मला लॉटरीची अंगठी आणली होय तुम्ही इथं कुठं काय करा तुला अक्कल आहे 1.5 लाख काय रे? दिलं 20 रुपये अहो, मला ही चमक द्या बा कशी थांबा जरा आपण. घालाय लागलो तुला का मोठी बॉम्ब. आहे. बापू मी काय करतो? तुला घाणपणे कोणी बोललो अहो, होतं तू ओळखलं नाही असं चमकायला लागलं ते मी म्हणलं सोन्याचंच आहे. म्हणजे किती मोठं बोलायचं आणि किती काय मला वाटलं सोने काकाची चुकून राहिले वाटतं म्हणून काका तर किती मोठं बोलला. काका सकाळी अंडे घरात राहिले वाटतं काका अंगठी केलेल्या कुठे टाकल्या काय घरात आहे घरात माहिती का अंगठी केली का तुम्ही उद्या पेड वाटायचा कार्यक्रम आहे बरोबर. पेड बिड वाटा भांडू नका नाही नाही वाटत. मी नाही नाही म्हणजे भिकारी आणि परत तसं करू नका आहे का? पुन्हा अजून भिकारी जुई तुम्हाला नाही म्हटलं म्हणणाऱ्याला म्हणलं तुम्ही कशाला अंगावर हा. ओढून घ्यायला लागला कोणाला म्हणणाऱ्याला म्हणलो की कशाला तुम्ही काढताय ती चला पण मी काय म्हणलोच नव्हतं. नाही ना डॉबरमॅन कशा बाई मला म्हटलं ते कोण म्हटलं तुम्ही सांगत आला अण्णा मला अहो तुम्ही डॉबरमॅन आहे का आता म्हटलं होतं का? तुम्हाला म्हटलं तुम्ही सांगत आलता दोघं जण वकिलांना दोघं होय की काय माया पोराला बोलू का तुमच्या पोराला नको राहू दे विषय कॅन्सल करा मिटले आता रस पाचतो आम्ही जाऊ दे आमचं 100 रुपये चला तुला डाबरमॅन म्हणायचं का डाबरमॅन आहेच का केली पाहिजे अजून. का बस चला चला डाबरमॅन होऊन नाही काय म्हणायचं मग? चला काका अरे काका हो आता काय म्हणून डोसक्यावर पडल्यावर करायला तू का लागला? डाबरमॅन अहो, आहे मी का बसतोय 4 माणसात बसू दे की अहो तुम्ही दिसते का डॉबरमॅन वगैरे कसं सारखं तुम्ही डॉबरमॅन करताय माग माग सांगा बघू त्या ठेवाय पुतण्या हा मग कसला चेहरा आहे ह्यो? हाय का याला जोड डाबरमॅन म्हणते डॉबरमॅन म्हणताय राव तुम्ही चला